फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचनमध्ये आपले स्वागत आहे। कापसासारखे मऊ लुसलुशीत आंब्याच्या उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत। ही एक पारंपरिक मोदकाला आंब्याचा एक चविष्ट ट्विस्ट देऊन बनवलेली एक लोकप्रिय महाराष्ट्रीयन रेसिपी आहे। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी हा एक उत्तम गोड पदार्थ आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1 चमचाभर साजूक तूप घेतलेला आहे, त्यामध्ये मी अर्धा चमचा खसखस घालते आहे। खसखस व्यवस्थित अशी आपण तुपावरती परतून घ्यायची आहे। याने मोदक जे आहेत ते आपले छान असे खमंग लागतात। आता आपली खसखस छान परतून झालेली आहे, त्यामध्ये आपण खोबरं घालून घेऊया। इथे मी ओला नारळ खवून घेतलेला आहे। इथे मी 3 वाट्या नारळाचा चव घेतलेला आहे। आता हा आपण चव जो आहे तो तुपावरती छान परतून घेऊया। आता तुपावरती आपला हा खोबऱ्याचा जो चव आहे तो छान असा परतून झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये 1 वाटी आंब्याचा पल्प टाकायचा आहे। हा हापूस आंब्याचा पल्प असल्यामुळे चवीला अतिशय छान आणि असा गोडसर आहे। तुम्ही बघू शकता सारणाला किती सुंदर कलर आपला येतोय। आधी आपण हा पल्प सगळा मिक्स करून घेऊया सारणामध्ये। व्यवस्थित असा तो मिक्स झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालणार आहोत। जास्तीचा गूळ आपण घालायचा नाहीये, तोही व्यवस्थित आपण मेल्ट करून घेऊया। याच्यासोबत कंटिन्यू असं परतून घ्यायचं। आता या सारणामध्ये आपला गूळ जो आहे तो संपूर्ण विरघळलेला आहे। हे सारण जे आहे हे आपलं थोडं कोरडं होईपर्यंत आपण कंटिन्यू परतत राहायचं आहे। गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे। आता इथे सारणामध्ये मी थोडंसं मीठ टाकते आहे। गोडाच्या पदार्थात मीठ घातल्यामुळे ते आणखीन रुचकर लागतं, यासाठी। आता आपलं सारण जवळजवळ झालेलंच आहे। आता मी गॅस बंद करून घेते। पण या स्टेजला जर कोणाचं सारण तुम्हाला असं वाटत असेल पातळसर, तर तुम्ही त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मिल्क पावडर किंवा तांदळाची पिठी जरी घातली आणि ते व्यवस्थित परतून घेतलं तरीसुद्धा चालू शकतं। आता याच्यामध्ये तुम्हाला वेलची जायफळ पूड हवी असेल तर तुम्ही घाला। मी याच्यात घालणार नाही आहे, कारण की मला मँगो फ्लेवरचेच हवे, म्हणजे आंब्याचा स्वाद खूप छान असा त्याला लागेल, यासाठी। आणखी एक खूण तुम्हाला मी सांगते। आपलं सारण झालं हे कसं ओळखायचं, त्यामध्ये एखादा चमचा घालून बघायचं। चमचा असा सरळ उभा राहतोय, याचा अर्थ आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण हे थंड करण्यासाठी एका ताटात काढून घेऊया। आता इथे आपल्याला मोदकाची पिठी करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी मी इथे अर्धी वाटी मँगोचा पल्प घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी आता अर्धी वाटी पाणी घालणार आहे। आता या पारीसाठी आपण अर्धी वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे एकूण मिळून 1 वाटी आपण पाणी आणि पल्प घेतलेला आहे। आता या मिश्रणामध्ये मी 1 चमचा साजूक तूप घालून घेते आहे। थोडंसं मीठ घालते याच्यामध्ये आणि अर्धा चमचा मी साखर घालते आहे। याने आपल्या मोदकाला छान अशी शाईन येते, ग्लेज येतो, यासाठी। आता हे मिश्रण आपलं छान असं उकळलेलं आहे। आता मी गॅस बंद करते आणि त्याच्यामध्ये आपण सेम त्याच वाटीने 1 वाटी मोदकाचं पीठ घेतलेलं आहे। व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया। आता हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे। याला आपण एक 3 ते 4 मिनिटं असं झाकून ठेवूया। आता 3 ते 4 मिनिटं झालेले आहे। व्यवस्थित अशी वाफ बसलेली आहे आपल्या पिठीला। आता आपण ती एका परातीत काढून घेऊया। आता इथे आपण सर्व पीठ काढून घेतलेलं आहे आणि या कढईमध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून कढईला काही लागलेलं असेल पीठ ते सुद्धा निघेल। इथे जास्त नाही घातलं, मी अर्धी वाटीच पाणी घातलेलं आहे। ते व्यवस्थित सगळीकडे असं लावून घ्यायचं, म्हणजे सगळं पीठ जे आहे ते निघून येतं। ते गरम असल्यामुळे आपण एखादी अशी वाटी घ्यायची आणि त्याच्या बेसने अशी व्यवस्थित असं त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या। गरम असतानाच हे पटापट करायचं असं, जेणेकरून आपल्या गाठी ज्या आहेत पिठातल्या व्यवस्थित मोडल्या जातात। आपण इथे कुठलाही आर्टिफिशियल कलर नाही घातलेला आहे। आंब्याच्या पल्पनेच आपल्या पिठाला खूप सुंदर असा कलर आलेला आहे। आता तुमच्या हाताला जर सोसवत असेल तर तुम्ही हे पीठ मळायला घ्या किंवा थोड्या वेळाने मळलं तरी चालेल, पण अगदी थंड होऊन देऊ नका पीठ। थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे फक्त पाण्यामध्ये हात आपण बुडवून घ्यायचा आहे आणि हे पीठ जे आहे ते व्यवस्थित आपण मळून घ्यायचं आहे। आपण जे कढईत पाणी घेतलं होतं त्याच्यामध्येच मी फक्त असा हात बुडवते
आणि हे पीठ मळून घेते. आता इथे बघू शकता छान असं आपलं मऊसर पीठ मळून झालेलं आहे. त्याला छान इलॅस्टिसिटी पण आलेली आहे. याच्यामुळे असं जर पीठ मळलं तर आपले मोदक जे आहेत ते फार छान असे मऊसर राहतात. आता हे जे पीठ आहे हे आपण झाकून ठेवायचं आहे. तर आपण ज्या कढईमध्ये उकड काढलेली होती त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं, त्यातलं एवढंच पाणी राहिलेलं आहे. त्यामध्येच मी हे पीठ जे आहे ते असं झाकून ठेवणार आहे, जेणेकरून आपली उकड आहे ती मऊसर राहील यासाठी. आता इथे बऱ्यापैकी आपलं सारण पण थंड झालेलं आहे. आपण त्याचे गोळे करून घेऊया. असं केल्यामुळे आपल्याला समान आपण मोदक बनवू शकतो. यासाठी अशा पद्धतीने आपण गोळे करून घेऊया सर्व मोदकांच्या सारणाचे. आता इथे आपल्या सारणाचे बरोबर 12 गोळे झालेले आहेत. एका नारळामध्ये आपले हे 12 गोळे झालेले आहेत. मोदक करताना अशी पूर्वतयारी करायची. सारण थंड झाल्यानंतरला त्याचे गोळे करून घ्यायचे समान आकाराचे. एका वाटीमध्ये तूप घ्यायचं किंवा तेल घ्यायचं. एका वाटीमध्ये असं साधं पाणी घ्यायचं आणि आता आपण मोदक करायला घेऊया. गोळा घेतलेला आहे तो व्यवस्थित असा प्रेस करून घेऊया. हाताला जर चिकटत असेल तर थोडंसं तुपाचं नाहीतर पाण्याचं हात लावायचा असा आणि तिला अशी व्यवस्थित प्रेस करायची आणि त्याच्या बाजूच्या कडा आहेत त्या अशा हळूहळू हळूहळू पातळ करायचं. मध्ये आपली 2 अंगठे ठेवायचे आणि पाठीमागे आपली ही 4 बोटं ठेवायची. अशा पद्धतीने आपण असं हे करत 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 जायचं. व्यवस्थित असं गोल 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 फिरवत जायचं. जर तुमचं पीठ चिकटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात बुडवायचा. फक्त बोटं त्याच्यामध्ये डिप करायची, जास्त पाणी घ्यायचं नाही. आणि व्यवस्थित अशी आपण ही पारी जी आहे ती खोलगट करून घ्यायची. मध्ये असं थोडंसं जे जाड भाग येतो त्याला थोडंसं असं दाबत जायचं. अशा पद्धतीने आपली छान अशी वाटी तयार झालेली आहे आणि पातळ अशी झालेली आहे. आपण तर ही अशी पकडून आपण इथे अशी मध्ये हा बोट ठेवायचा. हा बोट जो आहे तो आपण मध्ये ठेवायचा आणि अंगठा आणि मधल्या बोटाने व्यवस्थित असं खालपर्यंत आपण त्याची जी पारी आहे ती दाबून घ्यायची. अगदी खालपर्यंत घ्यायची दाबून आणि जरा जवळजवळच पाऱ्या करायच्या. व्यवस्थित दाबून घ्यायच्या. बोटाला जर पीठ चिकटत असेल तर थोडं पाण्यामध्ये बुडवायचा हात. अशा वरतून व्यवस्थित अशा आपल्या खालपर्यंत अशा ह्या पाऱ्या दाबत जायच्या आपण, ज्याने आपला मोदक जो आहे त्याला छान असा शेप येतो. असं व्यवस्थित आता आपला खोलगट वाटी तयार झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक सारणाचं हे घ्यायचं आणि सारण असं घातल्यानंतर थोडंसं पसरवायचं, फोडायचा म्हणजे तो गोळा थोडा. आणि सगळ्या पाऱ्या ज्या आहेत त्या ह्या 3 बोटांनी आणि अंगठ्याने व्यवस्थित अशा एकवटून घ्यायच्या, एकत्र करून घ्यायच्या. हळूहळू खालचा तळाताने त्याला वरच्या बाजूला ढकलायचं आणि सर्व अशा व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या पाऱ्या. छानपैकी करून घ्यायच्या आणि असा हा मोदक जो आहे आपला तो व्यवस्थित आपण मिटवून घ्यायचा. एक्स्ट्रा पीठ आलं असेल ते काढून टाकायचं. अशा पद्धतीने छान असा आपला हा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला हाताने पारी जमत नसेल तर मी दुसरी पद्धत पण तुम्हाला दाखवते. आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप आणि पाण्याचं बोट लावून घेणार आहे आणि आपला हा जो गोळा आहे तो व्यवस्थित असा त्याच्यावरती प्रेस करून घेणार आहे मी. जर तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर त्याच्यामध्ये केलं तरी चालेल. आता हा गोळा जो आहे तो आपण व्यवस्थित अशी ही लाटी लाटून घेऊया. व्यवस्थित अशी पातळसर लाटून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती छान अशा पण पातळसर ही पारी लाटलेली आहे. आता इथे ही जी पारी तयार झालेली आहे ती अशी पोळपाटावरती थोडंसं पाणी लावून ठेवते मी, जेणेकरून ती चिकटू नये यासाठी. आणि असं व्यवस्थित ती पारी आपण करून घ्यायची. त्याच्यामध्ये हा सारणाचा गोळा आहे तसा घालून घ्यायचा. हात व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि अशी जी निरी आहे ती व्यवस्थित अशी खालपर्यंत घालायची. 1 परत 2 असा मोदक हळूवार हाताने असा उचलायचा आणि असं जवळ 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 निऱ्या घालायच्या आपण ह्या अशा व्यवस्थित. अगदी खालपर्यंत त्या निऱ्या गेल्या पाहिजे याची काळजी घ्यायची आपण. या पद्धतीने असं आपण करून घ्यायचं व्यवस्थित. आणि मग अलगद हाताने हा मोदक उचलण्यापूर्वी आपण पुन्हा हाताला थोडंसं तेल किंवा पाणी लावायचं आणि हा मोदक जो आहे तो व्यवस्थित असा बंद करून घ्यायचा. कुठेही आपण पोकळी ठेवायची नाही. छान असा हा मोदक पटकन तयार होतो या पद्धतीने. एक्स्ट्रा जे पीठ आलेलं आहे ते आपण काढून घ्यायचं. अगदी छान असा सुबक आपला जो
मोदक आहे तो तयार होतो. खालपर्यंत सगळ्या निऱ्या गेलेल्या आहेत. दिसायला पण खूप सुंदर असा झालेला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदक पण करून घेऊया. आता इथे आपले सगळे मोदक छान असे करून झालेले आहेत. मी इथे टप्परवेअरचं भांडं घेतलेलं आहे मोदक उकडायचं. तुम्ही स्टीलच्या चाळणीमध्ये घालून उकडलं तरी चालेल. याला मी फक्त थोडंसं तुपाचा हात लावलेला आहे आणि त्याच्यावरती आपण हे मोदक ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे आपले हे मोदक झालेले आहेत. अतिशय सुंदर असं झालेले आहे. आता आपण हे मोदक जे आहेत ते उकडायला ठेवूया. आता इथे मी मोदकांना केसर लावून घेतलेलं आहे, जेणेकरून आपला मोदक जो आहे तो फार छान असा दिसेल आणि खायला पण अप्रतिम लागेल यासाठी. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे मोठी, त्याच्यामध्ये पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि ही ॲल्युमिनियमची कढई असल्यामुळे मी त्याच्यामध्ये एक लिंबाची फोड टाकलेली आहे, जेणेकरून आपली कढई जी आहे ती काळी होणार नाही यासाठी. आता आपण याच्यामध्ये आपलं एक एक असं ठेवून घेऊया मोदकाचं भांडं व्यवस्थित असं. आणि हे 10 मिनटं आता आपण मोदक जे आहेत ते व्यवस्थित उकडून घेऊया. आता 10 मिनटं झालेले आहेत. आपले मोदक छान असे उकडलेले आहेत. हाताला कुठेही ते चिकटत नाहीयेत, याचा अर्थ मोदक आपले छान असे उकडलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि थोडी वाफ गेल्यानंतरला मोदक काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, शाईन पण किती सुंदर आलेली आपल्या मोदकाला. आता एक वाफ गेलेली आहे, आपण मोदक काढून घेऊया. किती इझिली आपला मोदक निघतोय बघा. खाली अजिबात कुठेही तो चिकटलेला नाही किंवा काही नाही, व्यवस्थित असं आपला हा मोदक निघतोय. इथे आपण सर्विंग डिश मध्ये काढून घेतलेत मोदक. आता इथे आपण मोदक जे आहेत ते सर्विंग डिश मध्ये काढून घेतलेले आहेत. खूप छान अशी त्यांना शाईन आलेली आहे. अतिशय सुंदर असे आपले हे मोदक झालेले आहेत. आता इथे मी तुम्हाला एक मोदक दाखवते. किती छान असा मऊ झाला आहे आपला मोदक. बघा तुम्ही, अतिशय सुंदर असं झालेलं आहे. तोडून दाखवते बघा. आतमध्ये पारी सुद्धा आपली अगदी पातळ आहे आणि भरभरून आपण सारण भरलेलं आहे. अतिशय छान असा हा मोदक लागतो. छान असा मोदक आणि त्याच्यावरती मस्त असं तूप टाकून खायचा. अप्रतिम लागतो हा मोदक. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.